पश्येतां पाण्डुपुत्राणाम् आचार्य महतीं चमु व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता। याचा अर्थ असा, अहो माझे आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने म्हणजे द्रुपदाच्या पुत्राने इतक्या चतुराईने रचलेले ही पांडवाची मोठी सेना पहा। आता ह्यामध्ये दुर्योधन हे जे वाक्य आहे ना, आपल्या आचार्यांसाठी म्हणजे जे सेनापती आहे त्यांच्यासाठी वापरतोय। दुर्योधन हा मोठा व्यवहार निपुण मुत्सद्दी होता। थोर ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्यांच्या उणिवा त्यांना दाखवाव्या अशी दुर्योधनाची इच्छा होती। अर्जुनाची पत्नी द्रौपदी, तिचा पिता राजा द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्यांचे राजकीय कारणावरून भांडण झाले होते। त्या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने असा एक मोठा यज्ञ केला की ज्या योगाने द्रोणाचार्यांना ठार मारणाऱ्या अशा एका पुत्राच्या लाभाचा आशीर्वाद त्यांना मिळाला। द्रोणाचार्याचे हे चांगले पूर्णपणे माहीत होते, तरीसुद्धा एक उदार मनस व ब्राह्मण या नात्याने त्याच्याकडे लष्करी शिक्षण घेण्याकरिता सोपविलेल्या द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाला आपली सर्व लष्करी रहस्ये सांगण्यात द्रोणाचार्यांनी कसूर केली नाही। आता कुरुक्षेत्राच्या रणांगणावर दृष्टद्युम्नाने पांडवांचा पक्ष घेतला होता आणि त्या दृष्टद्युम्नाचेच द्रोणाचार्यांपासून सेनाव्यूह रचनेची कला शिकल्यानंतर त्यांनी पांडवांकडे तशी सेनाव्यूह रचना केली। दुर्योधनाने द्रोणाचार्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली की अशासाठी द्रोणाचार्यांनी युद्धकार्यात जागृत राहावे व कोणतीही तडजोड स्वीकारू नये। यावरून द्रोणाचार्यांना असेही दाखवायचे होते की जे पांडव द्रोणाचार्यांचे प्रेमळ शिष्य होते त्यांच्या विरुद्ध युद्ध करताना द्रोणाचार्यांनी त्याच रीतीचा सौम्यपणा आचरू नये। अर्जुन हा विशेष करून तर द्रोणाचार्यांचा सर्वात प्रेमळ आणि अत्यंत हुशार शिष्य होता। दुर्योधनाने द्रोणाचार्यांना असेही सुचवले की युद्धातला असा सौम्यपणा पराभवाला कारण होतो। कसं ना, आपले स्टुडंट ज्यावेळेस आपल्या समोर येतात त्यावेळेस टीचर्सला कसं वाटत असेल। द्रोणाचार्य आणि अर्जुन यांचं नातं पण असंच वेगळं होतं।